लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी ग्राहकांना घरपोच गॅस वितरणाचे आदेश दिले. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना राबवा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होऊन स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला गॅस सिलेंडर हे घरपोच डिलिव्हरीद्वारेच पोहोचवावे असे निर्देश दिले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. जिल्ह्यात गॅसचे बुकिंग वाढले आहे. गॅसचे बुकिंग ऑनलाईनच होत आहे. मात्र अनेक लोक सिलेंडर संपल्यावर थेट रिकामे सिलेंडर घेऊनच एजन्सीवर गर्दी करत आहेत, असे या बैठकीत एजन्सीधारकांतर्फे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले की कोणताही ग्राहक सिलेंडर घेऊन एजन्सीवर येता कामा नये. ग्राहकाने बुकिंग केल्यानंतर त्याला घरपोच डिलिव्हरीद्वारे सिलेंडर पोहोचविणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत प्रशासनाचा एक कर्मचारी गॅस एजन्सीवर नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 24 तासात वितरण सुरळीत करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. यावेळी गॅस एजन्सी धारकांनी सांगितले की काही ठिकाणी डिलिव्हरी वाहनाला पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना तातडीने निर्देशित केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, गॅस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी नितीन बजाज, शुभम चव्हाण, रेखा केदारे, माधुरी कदम, सविता काकडे तसेच जिल्ह्यातील अन्य गॅस वितरक उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.